दरवाजा लॉक आहे. गुरु गेला कुठे? गुरु 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 ती पोरगी कुठे आहे? गुरु बरं आहे का? तुम्हाला सगळा प्लॅन लक्षात आहे ना? 100%. तेजा गुरु ती पोरगी पाहिजे मला. गुरु त्या पोरीला माझ्या ताब्यात दे. गुरु कुठे लपलायस? ती पोरगी कुठे आहे गुरु? गुरु काकू 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 हे रेशम गप गप कुठे आहे? तू काय कळलं का वधू बद्दल? काकू आपली वय अगं बोल ना. आपलं वय तुला कोणीतरी पळवून नेलंय. काय बोलतेस? असं कसं होईल? म्हणजे मला यांनी सांगितलं की आपली वैदू जात होती ना, तर कोणीतरी माणसं आले आणि त्या व्हॅन मध्ये तिला बसवून पळछापरी घेऊन गेली. आणि त्यांना आपल्या वैदूचा हा फोन पण सापडला तिथे. फोन आहे. कुणी नेला असेल का होय तुला? मारे हा गुरु फोन पण उचलत नाही. अरे गुरु त्या पोरीला कुठं लपून ठेवलाय? गुरु तर त्या पोरीला मला शोधावं लागेल. ए थंडर, त्या नारायला विचार पोरीला कुठे ठेवलंय? तळघरात म्हणतो. काय? तळघरात?
हा ठीक आहे. माझं तर डोकंच चालना गेलं. हे तायडे कसं शोधायचं ग वैदेहीला? रेशम गप्पू तुला सगळं सांगते ना ग. मग तिने तुला काही सांगितलं का की म्हणजे तिची कोणाशी तरी भांडणं झालीत किंवा किंवा कोणी तिच्या मागावर एक असं काहीतरी सांगितलं होतं का तिने तुला? हे सगळं माझ्यामुळे झालंय. सांगू का मी यांना की? अगं बोल ना. आपण पोलिसांना कंप्लेंट करायची का? तू बोल पोलिसांना. खबरदार पोलिसांचं नाव काढलं तर अजिबात पोलिसांना फोन करायचं नाही. माझ्या इतका वाईट माणूस नाही, सांगून ठेवतो. हो असं काय करताय? हो आता कळलंय ना की आपल्या पोरीला कोणतरी उचलून नेलंय. कसं शोधणार आहोत आपण? जाऊया की पोलिसात. जा, लय हौशीनं त्याला पोलिसात जायची. जा आणि तिचा चांगला भला मोठा फोटो दे त्या पोलिसांना, म्हणजे ते टीव्हीवर दाखवतील, पेपरात छापतील, सगळ्या गावात गवगवा होईल आणि मग बघ तुझ्या पोरीचं लग्न होतंय का ते. हो हाय गप्पू. गप बसायचं, सगळ्यांनी एकदम गप बसायचंय. मला जरा विचार करू दे. हो आता कसला विचार करताय? ही काही विचार करण्याची वेळ आहे का? मी विचार करतोय, इतका वेळ झाला त्या कार्टीला कोणीतरी उचलून नेलंय. माझ्याकडं पैशाची मागणी करणारा फोन कसा नाही आलाय कोणाचा? अरे देवा, भरपूर पैशाची मागणी करणारा कोणाचा तरी फोन येईन आता. या कार्टीच्या लग्नात 1 रुपया खर्च नाही. एवढा सगळा साचवलेला पैसा एका मिनिटात चोरडा होणार सगळ्या पैशाचा. काय बोलताय? काही काळीच बीज आहे का नाही? इथं पोरीचा आता पत्ता लागना, तुम्हाला पैशाची पडलीये. ठीक आहे, एक काम करा, तुम्ही ना घरात बसा. मी जाते पोलिसात आणि शोधते माझ्या लेकीला. चल ग. सुमान, खबरदार घराच्या बाहेर पाऊल टाकलंस तर मुस्करच फोडून ठेवीन. चल आतमध्ये जा. पण मग कसं शोधणार आहोत माझ्या लेकराला? ऐका माझं हात. ऐक,
अरे तंडर गुरुभाऊने सांगितलं तर हे करायला. खाल्लेल्या ताटातच हाकतायस. तंडर ऐकावं लागतं आपल्याला. हे तंडर खूप मोठा झोल झालाय. त्याच्याचा पोचला असेल त्याला कळलं असेल. झोल झाला मोठा झोल झालाय. काय झोल झालाय नाऱ्या? त्याच्याला काय कळलं असेल? नाऱ्या काय झोल झालाय? गुरुभाऊने रेशमला नाही वैदीला उचललंय. वैदी जगताप. काय थंडर कशी? हे खरं आहे थंडर? म्हणजे तुम्ही हे सगळं ऐकलंय मी. बाबू कुठे आहे? फार्म हाऊसवर आहेत आपले. कसं यातलं माई साहेबांपर्यंत काय जायला नको. तेजाची गाडी इथं काय करावं? तेजाचा फोन का उचलत ते लागत नाही. तेजाचा फोन नाऱ्याला फोन कर. नाऱ्याला फोन केल्याशिवाय कळणार नाही काय झालं. अरे फोन उचल. गुरुदा ए नाऱ्या, केव्हापासून फोन करतोय तुला? जिवंत आहेस का मेलाय? मरायच्या वाटेवर आहे. बोल. थंडर, तुझ्याकडे नाऱ्याचा फोन कसा का? नुसतं फोन नाही, अख्खाच्या अख्खा नाऱ्याच माझ्याजवळ आहे. थंडर काय काय करायला? तुला काय वाटलं मांजरासारखं डोळं मिटून दूध पिशीला कळणार नाही आम्हाला? काय काय म्हणालायस थंडर? मी काय केलं? वैदेही ताईसनी उचलस तू. वैदेही ताईसनी उचलस तू. तुला काय वाटलं तेजादाला कळणार नाही? ही मोठी चूक केलीस तू. वाघाच्या जबड्यात हात घातलायस तू. नाही, इथं थांबून काय उपयोग नाही. त्याला मार जोरात तर लागला नसेल ना? त्याचा जीव तर काय करू? जाऊन बघू का?
दरवाजा उघडाय, लॉकच करून टाकतो आता. कोणी आहे का? हॅलो, गुरु, कोणीतरी दार उघडा प्लीज.